मागच्याही आपण पाहिले की आयसी गोलकनाथ हे केस जिंकले व ती एक लँडमार्क जजमेंट ठरली। आज आपण बघणार की एक व्यक्ती केस हरले पण त्यांच्या केसमुळे कॉन्स्टिट्यूशनला अटमोस्ट प्रोटेक्शन प्रोव्हाइड झालं। गोलकनाथ केसमध्ये आपण पाहिलं की पार्लमेंटला राईट नव्हता की ते फंडामेंटल राईट्स अमेंड करू शकतात। याच्याच अगेन्स्ट पार्लमेंटने 24th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पास केलं। ह्याच्या अकॉर्डिंग पार्लमेंटला राईट आहे फक्त फंडामेंटल राईट्स अमेंड करण्याचे नाही, पण कॉन्स्टिट्यूशन मधले कुठलंही प्रोव्हिजन ते आता अमेंड करू शकतात। दरम्यान केरला गव्हर्नमेंटने केरला लँड रिफॉर्म्स ऍक्ट पास केला। ह्या ऍक्टच्या अगेन्स्ट केशवानंद भारती हे सुप्रीम कोर्टात गेले। केशवानंद भारती केरलामध्ये एका मठाचे हेड होते। त्यांच्या अकॉर्डिंग ह्या ऍक्टमुळे त्यांच्या लँड होल्डिंग कॅपॅसिटीवरती रेस्ट्रिक्शन्स आलेत आणि त्यांचे राईट टू प्रॉपर्टी आणि राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन हे व्हायोलेट होत होते। त्याचबरोबर ते 24th, 25th आणि 29th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटला सुद्धा त्यांनी चॅलेंज केलं। ह्या केससाठी सुप्रीम कोर्टमध्ये आजपर्यंतची सगळ्यात मोठी बेंच फॉर्म झाली ते म्हणजे 13 जजेसची बेंच फॉर्म झाली। त्याचे हेड होते तेव्हाचे CJI SM सिक्री। या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गोलकनाथ केसमध्ये जे वर्डिक्ट पास झालेलं त्याला ओव्हररूल केलं आणि 24th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटला अपहोल्ड केलं। याचा अर्थ पार्लमेंट आता फक्त फंडामेंटल राईट्सच नाही तर कॉन्स्टिट्यूशनमधले कुठलेही प्रोव्हिजन अमेंड करू शकत होते, पण त्यात त्यांनी कंडिशन टाकली। ती कंडिशन म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन। सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं होतं की पार्लमेंटला पूर्ण पॉवर आहे की ते कॉन्स्टिट्यूशनमधले कुठलेही प्रोव्हिजन अमेंड करू शकते, पण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनला धक्का न लावता। आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? द बेसिक स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनच्या कोर व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्सला सिक्युअर करण्याचं काम करते। ही एक ऑनगोईंग लिस्ट आहे आणि सुप्रीम कोर्ट वेगवेगळ्या जजमेंट्समधून ही लिस्ट डेव्हलप करत असते। सुप्रीम कोर्टाच्या ह्या जजमेंटच्या अगेन्स्ट आता पार्लमेंट एक्झॅक्टली काय स्टेप्स घेईल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। थँक्यू।